रेंटवरती राहण्याचे दुखणे जे रेंटवरती राहतात ना त्यांनाच माहिती असतात. गॅरंटी नसते की काय होणार, कधी होणार. तुमचा जो ओनर आहे, ओके, त्याची थोडीफार दादागिरी ती असतेच. काही काही वेळा ओनर चांगले पण भेटतात, पण जे दादागिरी करतात त्यांचा काय भरोसा. 6 महिने राहताय, नंतर 6 महिन्यानंतर सांगतील आता टाटा बाय बाय. जर सोसायटीमध्ये तुमचा स्वतःचा फ्लॅट असेल आणि जर तुम्ही रेंटने राहता तर तुमच्या ट्रीटमेंटमध्ये पण बराच फरक पडतो. आणि घर कशासाठी हवं, तर शांततेसाठी हवं, डोक्याला ताप नको. मग अशा वेळी जर तुम्ही तुमचं पहिलं घर मुंबईमध्ये किंवा MMR रिजनमध्ये किंवा PMR रिजनमध्ये घेण्याचा प्लॅन करताय तर घेऊन टाका. रिअल इस्टेटमध्ये कसं आहे की तुम्ही एकदा फ्लॅट घेतलात की तुम्ही त्याच्यामध्ये लॉक झालात आणि मग तुम्ही त्याचं 10% 20% अमाऊंट भरा आणि त्यानंतर मग EMI वरती त्या घरामध्ये जा आणि त्या घरामध्ये उपभोग घ्या. कारण शेवटी कसं आहे की आपल्या आई वडिलांची जनरेशन होती तर त्यांचं तर कसं होतं की बाबा मी सेव्ह करणार, मी सेव्ह करणार, मी सेव्ह करणार, माझ्या मुलाला मी एज्युकेशन देणार आणि तो सगळ्या सुखाचा आस्वाद घेणार. आम्ही कष्टात राहिलो तरी चालेल, पण आजचं जनरेशन तर तसं नाही आहे ना. आपलं कसं आहे की बाबा आपण कमावतो तर त्याचा आपल्याला उपभोग पण घेता आला पाहिजे ना. तर बघा कसं आहे की तुमच्याकडे 20% 30% जर एक अमाऊंट असेल तर तुम्ही नक्की जा, तुम्ही नक्की तुमचा फ्लॅट घ्या. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.